नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू मार्च महिन्यामध्ये आपण कुठल्या भाज्या लावू शकतो किंवा कुठल्या भाज्या सोप्या आहेत सांभाळायला. तशा भाज्या तर बऱ्याच लावता येतील, पण त्यातल्या त्यात कमी काळजी घेऊन येणाऱ्या भाज्या आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भाज्या लावण्यासाठी मी हे क्रेट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये हे जे फळं तोडण्याचे 20-20 किलोचे क्रेट आणि ह्या ग्रो बॅग आहेत जो 14 इंचाच्या, ह्या मी वापरते. तर यातले जुने झाडं सगळे काढून टाकले, खराब झालेले. त्याच्यानंतर माती सगळी सुकवली 2 दिवस आणि त्याच्यामध्ये भरपूर खत वगैरे मिक्स करून मी आता हे भरून घेतलेलं आहे. तर त्याचं प्रमाण कसं घेतलं मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये. तर आता कशा भाज्या ह्या कशा प्रमाणात लावायच्या किंवा तुमचं कुटुंब केवढं आहे तर किती लावायच्या हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. तर हे सगळ्यात पहिलं आता मी भेंडीचं बी घेतलेलं आहे. तर भेंडी लावण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15-16 तरी भेंडीचे झाडं पाहिजे, जर तुमचं कुटुंब 4 ते 5 लोकांचं असेल तर. म्हणजे मग आपल्याला आठवड्याला किमान पाव किलो अर्धा किलो भेंडी मिळू शकते. म्हणजे 2दा-3दा तोडलं तर तेवढी क्वांटिटी आपल्याकडं होते. तर त्याच्यासाठी असे साधारण आपल्या 2 हे जातील कांड्या बोटाच्या एवढ्या खोलवर असे मी होल करून घेतलेले आहेत. तुम्ही असे काडीने करू शकता किंवा बोटाने पण करू शकता. आणि प्रत्येक होलमध्ये मी 2-2 बी टाकते. तर कारण कधी एखादं बी आपलं खराब निघतं, सगळे बी उतरत नाही. तर त्याच्यासाठी 2-2 बी टाका तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये. मग त्यातलं जे हेल्दी असेल चांगलं रोप असेल ना, ते 2 एक रोप ठेवायचं आणि एक आपण उपटून टाकू शकतो. किंवा असं अलगद जर काढलं ना तर तुमच्याकडं दुसऱ्या पण कुंड्या असतील तर त्यात तुम्ही लावू शकता. तर भेंडी अतिशय सोपी आहे लावायला, म्हणजे उगवायला पण. जवळजवळ 10 ते 12 दिवस लागतील भेंडी उतरून यायला. आणि आता मी जवळजवळ 5 क्रेटमध्ये भेंडी लावणार आहे आणि प्रत्येक क्रेटमध्ये मी 3-3 झाडं ठेवणार आहे. कारण क्रेटमध्ये तशी रुंद असतात ना, भरपूर जागा असते. क्रेटचा फायदा असा असतो की त्याला रुंदी आणि खोली दोन्ही पण मिळतं. जवळजवळ म्हणजे भरपूर माती पण बसते त्यात. आणि ह्या कुंड्या भरताना मी भरपूर वाळलेला पालापाचोळा खाली वापरलेला आहे. त्याच्यानंतर हे दुसरं बी घेतले मी गवार. दुसरी भाजी काय आपली गवार आहे. तर गवारीचं मी ह्या ग्रो बॅगमध्ये 2-2 रोपं लावणार आहे. म्हणजे लावताना बी 2-2 टाकणार, पण 2 रोपं ठेवणार त्यातले. 2 बाजूला 2 असे मी ठेवणार. तर 12-13 झाडं तरी, म्हणजे 12-15 झाडं आपल्याकडे पाहिजे. तर असंच 5 ते 6 ग्रो बॅगमध्ये मी गवार लावणार आहे. काय होतं जेव्हा आपण कुंड्यांमध्ये भाज्या लावतो तर त्यावेळेस त्याला थोडेसे लिमिटेशन्स येतात. जमिनीमध्ये जेवढं उत्पन्न मिळतं ना तेवढं आपल्याला कुंड्यांमध्ये नाही मिळत. शिवाय कुंड्या तुम्ही कुठं ठेवल्या, तुमच्या टेरेसला ऊन किती मिळतं. आता माझ्याकडं कसं आहे, मला दिवसाचं म्हणजे अर्धच ऊन मिळतं, पूर्ण दिवसाचं ऊन मिळत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच कडक ऊन पडतं कधी कधी, मग आपल्या भाज्या खराब होतात. म्हणून थोडेसे जास्त झाडं लावायची. आणि तुम्ही कोणत्या साईजच्या कुंडीमध्ये झाडं लावता किंवा भाज्या लावतात ते पण खूप महत्त्वाचं आहे. आता हे तिसरं बी मी घेतलं आहे काकडी. ही जी आपली खायची काकडी असते ना ती काकडी आहे. तर काकडीचे मी 3 ठिकाणी 2-2 बी टाकले. म्हणजे 3 वेल मी एका कुंडीमध्ये ठेवणार आहे, एका ग्रो बॅगमध्ये. काकडीला थोडंसं मोठीच तुम्हाला हे पाहिजे. तर मी 1-2 क्रेटमध्ये पण लावणार आहे. मी काही असे डिस्पोजेबल कपमध्ये पण रोपं तयार करते आहे आणि कुंड्या पण मी तयार करते आहे अजून. तर ते 4 ते 5 ग्रो बॅग किंवा क्रेटमध्ये असे काकडीचे वेल लावणार आहे मी. तर ह्या दिवसामध्ये मार्चमध्ये आम्ही शेतात पण काकडी लावत असतो. तर काकडी लावण्याला म्हणजे हा पण सीझन अगदी योग्य आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मग आपल्याला छान काकड्या खायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचं आहे बी भोपळा. आता वेलवर्गीय भाज्या या काकडी झाली, मग हा भोपळा आहे. तर ऑलरेडी मी इथे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत आणि काही कपमध्ये पण तयार केलेले आहेत. तर इथे पण मी एका क्रेटमध्ये 3 ठिकाणी भोपळ्याचं बी टाकलं होतं आणि तिन्ही अगदी छान उतरले. पण तिन्ही आत्ता दिसत आहेत उतरलेले, ते उद्या म्हणजे काही दिवसात खराब पण होऊ शकतात. त्यामुळे मी कपमध्ये पण बी लावून ठेवलेलं आहे आणि जे लावलेलं नाही ते अजून लावणार आहे. त्याच्यानंतर पुढचं बी आहे दोडका. दोडक्याची पण आता वेल छान येतात ह्या दिवसामध्ये. तर हे असे माझ्याकडे असे प्लास्टिकचे डबे पण आहेत आणि ते शेतामध्ये औषध आणतात ना त्याचे पण डबे असतात ना, तर अशा बऱ्याच डब्यांमध्ये मी फळझाडं पण लावलेले आहेत आणि काही भाज्या पण लावते. तर यात मी आता हे दोडक्याचे असेच 3-4 ठिकाणी बी लावून ठेवणार. मग बघू किती उतरतात त्यातले.
त्याच्यानंतर आपल्याला कारलं पण लावायचं आहे आता. त्याच्यानंतर मेथी आणि कोथिंबीर आता लावायला थोडीशी अवघड आहे. मेथीला खूप उन्हाने नाही मेथी आपली नीट तग धरत. त्याच्यानंतर कारलं. कारल्याचं हे असं बी असतं बघा, सगळ्यांना माहीतच असेल. तर कारल्याची पण अशीच मोठी कुंडी घ्यायची, क्रेटमध्ये घेतली तर 3-4 वेल लावता येतात. माझ्याकडं तर कारल्याचे वेल आपोआप उतरत असतात, आत्ता पण उतरलेले आहे. एकदा आपण लावलेलं असलं ना वेल की ते पडत राहतं बी. त्याच्यानंतर पुढचं हे पालक आहे. तर पालक पण उन्हाळ्यामध्ये अगदी छान येतो, पण याला नंतर मी शेडनेट बांधणार आहे. जिथं मी पालक वगैरे ह्या भाज्या लावल्या आहेत ना, आता मार्चमध्येच एवढं ऊन तापायला लागलं आहे, तर त्याच्यासाठी मी असे क्रेट अगदी छान माती भरून तयार करून घेतले आणि परत याला मातीने झाकायचं आणि पाणी घालून ठेवून द्यायचे हे क्रेट. अगदी 4-5 दिवसात तुम्हाला पालकचं बी उतरलेलं दिसेल. तर मातीचं प्रमाण सांगते मी तुम्हाला. यात मी जवळजवळ 50% माती आणि 30% खत वापरलेलं आहे आणि 10% कोकोपीट आणि 10% वाळू असं मी प्रमाण घेतलेलं आहे. खत भरपूर घालायचं. तुम्हाला 30% तरी घालता आलं ना खत तर नक्की घाला. जेवढं तुम्ही खत जास्त द्याल ना आणि सगळं ऑर्गॅनिक वापरायचं आहे आपल्याला. इथे मी गांडूळ खत आणि शेणखत वापरलेलं आहे आणि शेणखत जर तुमचं चांगलं कुजलेलं पाहिजे अगदी काळा कलर आला पाहिजे त्या शेणखताला, तेव्हा ते वापरायचं आहे. कच्चं शेणखत वापरलं तर त्याचे दुष्परिणाम दिसतात. उष्णता खूप तयार होते आणि आपले झाडं मरतात. तर हा पालक बघा ऑलरेडी मी लावलेला आहे. तर 4 ते 5 दिवसामध्ये तो काढायला येईल. महिना होऊन गेला आहे पालक लावून आणि छान पालक उतरलेला आहे 2 कुंड्यांमध्ये आणि आत्ता पण मी जो 3 कुंड्यांमध्ये पालक लावती. कारण की हा खराब होईल तर तो येईल काढायला. पालक वर्षभर तुम्ही कधीही लावा, पालक छान येतो. अगदी म्हणजे काही त्याची हेच नाही आहे. पालकसारखी सोपी भाजी तर माझ्या दृष्टीने दुसरी कुठलीच नाही आहे. एवढा सोपा आहे पालक लावायला. अगदी छोटी कुंडी असेल तरी त्यात पालक छान येतो, मोठी कुंडी असेल तरी त्यात छान येतो. फक्त छोट्या कुंडीमध्ये काय होतं, पानांचा साईज थोडा छोटा असतो. पण तुमच्याकडे जागाच नाही जास्त ना, तर मग तुम्ही छोट्या कुंड्यांमध्ये पण प्रयोग करा ना. साधारण 10 इंचाची आपण गुलाबासाठी वगैरे कुंडी घेतो ना, तशा कुंडीमध्ये पण अगदी छान येतो पालक. तुम्ही अगदी नवीन भाज्या लावायला सुरुवात करणार असाल ना, तर तुम्ही पालकपासून करा. तर आता हे बघा मी कसे काही रोपं तयार केलेले आहे. यातले काही भाजीपाल्यांचे रोपं आहेत आणि काही फुलझाडांचे रोपं आहे. मी फुलझाडांचं बी ऑनलाईन विकत घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ टाकला होता बघा. तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुम्ही रोपं तयार झाल्यावर आणि त्याला लावल्यावर पण दाखवा. तर हे रोपं अजून तयारच होत आहेत. अजून ते शिफ्ट करण्यासारखे नाही झालेले. थोडेसे अजून त्याला 2-2, 4-4 पानं आले की मग मी ते कुंड्यांमध्ये शिफ्ट करणार आहे. आणि भाजीपाल्यांचे जे रोपं माझे खराब होतील ना कुंड्यांमधले, तिथे मग आपल्याला ही रोपं नेऊन लावता येतात. म्हणजे आपले दिवस वायाला नाही जात. आणि खूप उष्णता वाढली ना एकदा 20 मार्च नंतर वगैरे की मग आपल्या भाज्यांचे बी नीट येणार पण नाही. त्यामुळे आता घाई करायची आपल्याला. ज्यांच्याकडे जागा आहे, भाज्या लावायची इच्छा आहे ना, त्यांनी फटाफट बी आणा आणि लावून घ्या. म्हणजे तुम्हाला छान आपल्या घरच्या ऑर्गॅनिक भाज्या खायला मिळतील. तर आता बघा फुलझाडांना पण अगदी भरपूर फुलं आहे आणि मोगऱ्याच्या झाडाला तर आता सध्या इतके फुलं आहेत ना, दाखवील मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर छाटणी जर केलेली नसेल मोगऱ्याची, जास्वंदीची, तर लवकरात लवकर छाटणी करून घ्या. ही छाटणी कशी घ्यायची त्याचा पण व्हिडिओ आपला आलेला आहे. धन्यवाद.